नमस्कार. काही गोष्टी मला इथे सांगायच्या आहेत प्रत्येक पालकांसाठी. 4 महिने राहिलेले आहेत. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 4 महिने म्हणजे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे रिपीटरचे विद्यार्थी आहेत, आता त्यांनी जे प्रिव्हियस इयरचे पेपर्स आहेत ते सोडवायला सुरुवात करायचे आहे. जे तुमच्याकडे ऑलरेडी आहेत, गेल्या वर्षी आपण जे घेतले होते त्यांचे प्रिंटआउट तुमच्याकडे असतील, त्या तुम्ही सोडवायला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर जे फ्रेशर्स आहेत त्यांनी सुद्धा जे बुक्समधले क्वेश्चन पेपर आहेत प्रिव्हियस इयरचे ते सोडवायला सुरुवात करायचे आहे. जेवढं त्याच्यामधलं तुम्हाला आता सिलेबसला झालेलं आहे तेवढं तुम्ही ते करू शकता. ह्याची प्रॅक्टिस आता तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर ना आता आपण मॉक टेस्ट ज्या आहेत, ॲक्च्युली त्याला आपण मॉक टेस्ट म्हणत नाही. मॉक टेस्ट म्हणजे काय असतं की एखाद्या स्कूलवरती जाऊन आपण ती टेस्ट घेत असतो, ती एक्झाम घेत असतो. पण आपण त्याला एक मॉक टेस्टच नाव का दिलेलं आहे की इथंही त्याच प्रकारची 300 मार्कची एक्झाम आपण घेतो. आता इथं विद्यार्थ्याची प्रगती किती आहे हे कधी समजणार आहे? ज्यावेळेस तुम्ही हे पेपर चालू कराल. रिपीटरचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आतापर्यंत ते सुरू करायला पाहिजे होते. ऑलरेडी त्यांना झालेले, आता परत त्यांनी शिकलेले आहेत. ते गेल्या वर्षी होते, पूर्ण वर्षभर त्यांनी शिकलेलं आहे. आता हे परत जवळजवळ 80 ते 90% मी म्हणेल की त्यांचं कव्हर झालेलं आहे. 10% राहिलेलं आहे. हे कव्हर करण्यासाठी आपल्याला अजून एक 15 ते 20 दिवस लागणार आहेत, उरलेले 10%. पण जेवढं झालेलं आहे, रिपीटरच्या विद्यार्थ्यांनी ते पेपर चालू करायचे. जे फ्रेशर्स आहेत त्यांनी पण ते पेपर चालू करायचे आहेत. प्रिव्हियस इयरचे जे रिपीटर आहेत त्यांनी गेल्या वर्षी जे काही परीक्षा घेतल्या होत्या आपण, ते पेपर्स ऑलरेडी तुमच्याकडे आहेत, ते सुरुवात तुम्ही करायची आहे. ओके. त्याचबरोबर की प्रगती विद्यार्थ्याची कशी आहे. ओके. 2-3 पालकांनी ते प्रश्न विचारला होता की कशी आहे प्रगती. लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा ते करू शकता की जर रिपीटर विद्यार्थी असेल तर गेल्या वर्षी तो विद्यार्थी कसा होता आणि या वर्षी तो विद्यार्थी कसा आहे. फ्रेशर जर असेल तर ज्यावेळेस तुम्ही जॉईन केलं होतं त्यावेळेसच त्याची प्रगती आणि आत्ता जे काही विद्यार्थी करत आहे त्यानुसारची त्याची प्रगती, हे तुम्ही एकदा स्वतःहून तपासून बघायचे आहे की त्याच्यामध्ये ग्रोथ झालेली आहे का, तो बॅकफुटला पडलेला आहे, काय झालेलं आहे. लक्षात घ्या, जे काही शेड्यूल मी देत आहे, गेल्या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांना मी शेड्यूल दिलं होतं. त्यातले 3-4 विद्यार्थी असे होते, आत्ता ते पालक मला सांगतायत की सर आम्ही, पण ते विद्यार्थी तर त्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत की आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्यातले 70% फॉलो करत होतो. काही विद्यार्थी, काही पालक म्हणले की आम्ही 80% फॉलो करत होतो. म्हणजे काय की सकाळी उठत नव्हतो, 6-6:30ला उठत होतो. मी तुम्हाला सांगितलेलं की 5 वाजता उठायचं, 4:30ला उठायचं आहे. हे दोघांसाठी, 6वी आणि 9वी साठी. पृथ्वीराज कोपरडेचं मी दरवेळेस एक्झाम्पल देतो की अगोदर त्याचे मार्क्स येत नव्हते का, तर त्याला खेळायला टाइम मिळत नव्हता. एकदा पालकांनी त्याच्यावरती ऑब्झर्व केलं. लक्षात घ्या की पालक जास्त करून विद्यार्थ्याला, तुमच्या पाल्याला तुम्ही ओळखत असता घरातल्याप्रमाणे. सो तिथं त्या विद्यार्थ्याला हे केल्यानंतर तो आणखीन चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो, हे तुम्हाला माहिती असतं. माझं टार्गेट किंवा टीचरचं टार्गेट किंवा आमचं टार्गेट काय असतं की आम्ही दिलेल्या शेड्यूल प्रमाणे ते फॉलो करायचं आहे. असं म्हणत नाही की जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी त्यांनी प्रत्येकाने ते फॉलोच केले नाही, काही जणांनी ते चांगल्या पद्धतीने फॉलो केले, त्यांचे सिलेक्शन झालेलं आहे. 13 विद्यार्थी ऑफलाईन मधून लागणं ही खूप मोठी गोष्ट आहे. याच्यासाठी वेगळं काहीच केलं नव्हतं. गेल्या वर्षी रिपीटरचे जे पालक आहेत त्यांना हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्याच्या अगोदरचे जे, कारण का त्याच्या अगोदर प्रणिती होती आपल्याकडं, त्याच्या अगोदर आदल्या वर्षी सुद्धा तिची बहीण आता आपल्याकडे आहे, त्या पालकांना सुद्धा माहिती आहे की आपण कोणत्या पद्धतीने वर्कआउट करून घेतो. म्हणजे काही पालकांना जर असं वाटत असेल की सरांच्या घरचं काम आहे किंवा काय त्याच्यामुळे दुर्लक्ष, असं अजिबात नाही. मी जरी इथं नसलो किंवा मॅडम जरी इथं नसल्या तरी पण माझा स्टाफ जो आहे तो त्याचप्रमाणे वर्कआउट करतो ज्याप्रमाणे मी वर्कआउट करतो. मी सांगेल त्याचप्रमाणे तिथे वर्कआउट होत आहे. सगळे टीचर, ज्या स्नेहल मॅडम आहेत, ऑलरेडी 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना. ऑनलाईन टीचिंग मध्ये त्यांचे बरेचसे विद्यार्थी जे आहेत मॅथमॅटिक्सचे आउट ऑफ मार्क्स पडलेले आहेत. आता सुद्धा गेल्या वर्षी सुद्धा त्यांच्याकडे जी मुलं होती त्यांना पण आउट ऑफ मार्क्स चांगल्या ठिकाणी प्लेस झालेले आहेत.
नीलम डांगे मॅडम, त्यांना 3 वर्षाचा एक्सपिरियन्स, ऑफलाईन त्यांनी ते शिकवलेलं आहे. बाकीचा जो स्टाफ आहे तेजस सर ब्रिलियंट आहेत, त्यांचं नॉलेज खूप ब्रिलियंट आहे, त्याचा वापर यूज आपण करून घेतोय. बाकीचा 2 स्टाफ आहे ज्या इंग्लिशसाठी आलेल्या आहेत त्या सुद्धा त्याच पद्धतीने वर्कआउट करतायत. दुसऱ्या एक GS साठी आलेल्या आहेत त्या सुद्धा मॅडम MPSC UPSC ची तयारी करत आहेत. म्हणजे असणारा स्टाफ हा असला कसला नाहीये, तो चांगलाच आहे. कारण का, लक्षात घ्या, मला सुद्धा रिझल्ट लावायचा आहे. जर या वर्षी रिझल्ट लागला तर मला पुढच्या वर्षी ऍडमिशन येणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी जर मी रिझल्ट लावला तर त्याच्या पुढच्या वर्षी ऍडमिशन आहे. हे डिपेंडन्सी, हे स्कूल नाहीये. जर मला अकॅडमीला ऍडमिशन हवे असेल, मला सगळं जर व्यवस्थित चालवायचं असेल, सिस्टीम चालवायची असेल, तर मला रिझल्ट देणं गरजेचं आहे, त्यासाठी मी काम करतोय. त्याच्यामुळं पालकांनी सुद्धा काय करायचंय, फक्त तुम्हाला असं वाटेल की यस 2-3 पालक मला भेटून गेलेले की विद्यार्थी असा करतोय, विद्यार्थिनी अशी करते, सो मी त्यांना त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तुम्ही या ना, मला हे करा, फोन करा की सर मला भेटायचंय. विद्यार्थी ज्यावेळेस इथं असेल 10 ते 5 मध्ये, तुम्ही कधीही फोन करा मला, मी कुठेही बाहेरगावी जात नाही. जर गेलो तर तसा मेसेज माझ्या स्टाफला मी सांगून ठेवलेला असतो. तर तुम्ही फोन करा की सर उद्या मला भेटायला यायचंय, तर 100% मी येईल. हा येस, सॅटर्डे संडे थोडासा प्रॉब्लेम असू शकतो, पण मंडे टू फ्रायडे प्रॉब्लेम नाही. ज्या दिवशी सुट्ट्या असेल त्या दिवशी मात्र बाहेर असेल, पण ज्या दिवशी सुट्टी नाहीये, ऑफिस चालू आहे, क्लास चालू आहे, त्यामध्ये त्या दिवशी मात्र मी असेल. कुठं जरी असेल तर तुम्ही म्हणला सर उद्या मी येणार आहे, मी इथं असणार आहे, फक्त तुम्ही भेटायला तरी या. विद्यार्थ्याचं तुम्हाला काय वाटतंय की असं असं आहे. त्या दिवशी एक पालक आले की सर मला काय वाटतंय तुम्हाला, मी त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्हाला कसं वाटतंय की विद्यार्थी अगोदर कसा होता आणि आता कसं आहे. खूप छान वाटते. मग तेच आहे. आता तुमचं म्हणणं असेल की सर सैनिक स्कूलच्या दृष्टीने कसं आहे, लक्षात घ्या, जोपर्यंत 300 मार्कचे पेपर चालू होत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. पण जे रिपीटरचे विद्यार्थी त्यांना ते 100% लावणार आहे. जे मला वाटतंय हुशार आहे त्यांना मी सांगतोय, त्यांच्या पालकांना पण सांगितलेलं आहे की या वर्षी त्या विद्यार्थ्याला लावायचंच आहे. काही जणांनी शेवटचा चान्स आहे, देवांग सूर्यवंशी शेवटचा चान्स आहे, निधी शेवटचा चान्स आहे, त्यांना 100% लावलंच पाहिजे. पण त्यांच्याकडनं पालकांकडनं सुद्धा येणं अपेक्षित आहे की विद्यार्थी काय करतोय घरी. मी ज्यावेळेस म्हणेल की असं असं आहे, पालक मीटिंग आपल्याला घेतलं, पण मी एवढं पण सांगितलं होतं की तुम्ही वैयक्तिक मला भेटायला या, जे काय असेल ते आपण समोरासमोर बोलूयात. पालक मीटिंग मध्ये मी ओव्हरऑल सांगणार आहे, जी त्या दिवशी मीच मला सांगितलं काय सांगणार आहे, अभ्यास कसा करायचा आहे, गेल्या वर्षीच्या मुलांना अभ्यास कसा केलेला आहे, त्याचबरोबर रिझल्ट कसा लागलेला आहे, डॉक्युमेंट्स कोणते आहेत, ह्या गोष्टी ऑलरेडी सांगून झालेल्या आहेत. आता ते सांगण्यात काय पॉईंट नाहीये. त्याच्यामुळं आता काय करायचंय, पालकांनी वैयक्तिक मला भेटायला यायचं आहे. विद्यार्थी काय करतोय, तुम्हाला काय करायचंय, कुठपर्यंत प्रगती आहे, काय आहे, हे सगळं तुम्ही डिस्कस करा माझ्या बरोबर. मग 2 जण या, 3 जण या, मिळून या, पण येणं अपेक्षित आहे. बुधवारपासून, नेक्स्ट बुधवारपासून मी कंटिन्यू इथं असणार आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 दिवस मी इथंच असणार आहे. भेटायला यायचं आहे मला. त्याच्यासाठीच हा व्हिडिओ तयार केलेला आहे की तुमच्या ज्या काही शंका असेल, कारण का विद्यार्थी समोर मला पाहिजे. त्याच्यामुळं नेक्स्ट वेनेसडे टू फ्रायडे 3 दिवसात मी 10 ते 5, कारण का आपलं 9ला सुरू होतं, 10 ते 5 मी इथंच असणार आहे. पालकांनी वेळ काढून इथे यायचं आहे. मग आयदर बोथ पॅरेंट्स आहे, एक पॅरेंट्स आहे, जे अभ्यास घेतात, माझं तर म्हणणं जे अभ्यास घेतात त्या विद्यार्थ्यांना रोज बघतात त्यांनी यायचं आहे कंपल्सरी. त्याच्यानुसार मी सांगणार आहे की असं असं करावं लागणार. हे सगळ्या पालकांना गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं की आपल्याला 4 महिने राहिले, जानेवारीमध्येच 100% परीक्षा होणार आहे सैनिक स्कूलची, जानेवारीमध्ये, डिसेंबरमध्ये आरएमएची आणि नवोदयची. तुम्ही ज्या टार्गेटने इथं आलेला आहात ते टार्गेटनुसार मुलं अभ्यास करतायत का घरी गेल्यानंतर? मी जे शेड्यूल दिलं ते त्याप्रमाणे. मग मुलगा जर करत नसेल तर तुमचं काम आहे ते माझ्याकडे येऊन सांगणार की सर असं असं करतोय, आणि अजून पण तुम्ही सांगत नसाल तर मग तिथं मी काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळं मी सकाळचं उठल्यानंतरनं मेसेज करणं वगैरे त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय, कारण का गेल्या वर्षीचे पालक म्हणले की आम्ही ते फॉलोच करत नाही, पण विद्यार्थी लागले. मग ते तुम्ही सांगा की सर तो विद्यार्थी असा असा करतोय, त्यांनी एवढं केल्यानंतर सुद्धा त्याचा आउटपुट येणार आहे. मला आउटपुट पाहिजे. येस, टीचर्स कडून काय पाहिजे मला सांगा सर, टीचर्सने पण ज्या पद्धतीने गेल्या वर्षाचा रिझल्ट दिलेला त्याचप्रमाणे आता सुद्धा वर्कआउट, ती त्याच्यापेक्षा जास्त वर्कआउट चालू आहे. जीकेचा असेल, लर्निंग टॉपिकचा असेल, मॅथचा असेल, याचा असेल, दरवेळेस मुलांना टार्गेट देतोय.
तुम्हीही टार्गेट द्या, वर्कआउट करायचं आहे. राहिलेत फक्त 4 महिने. या 4 महिन्यामध्ये आपल्याला तिथपर्यंत जायचंय. या वर्षीचं मेरिट 260 पर्यंत आलेलं आहे, 260 पर्यंत आलेलं आहे. ओके, गेल्या वर्षी ते मेरिट त्याच्या खाली होतं, पण आता पुढच्या वर्षी हे वाढत जाणार, 100% वाढत जाणार आहे. ओबीसीचं 260 पर्यंत आलेलं आहे, ओपन कॅटेगरी 268 पर्यंत आलेलं आहे, डिफेन्सचं पहिल्याच राऊंडला 268 आलं होतं. याप्रमाणे जर आपण ते टार्गेट ठेवलं, मी बऱ्याच वेळा सांगितलं, अजूनही काही पालकांनी पाठवलं नाही. का पाठवलं नाही? तुम्हाला असं वाटत असेल की सर काही सांगतायत आणि आम्ही ते का पाठवायचं. सो तुम्हाला कोणत्या राऊंडला नंबर लागला पाहिजे, मुलींनी ते 100% तेच टार्गेट धरून चाललं की मला एवढे मार्क्स पडले पाहिजेत आणि मला ह्याच राऊंडला नंबर लागला पाहिजे. सो पालकांनी सुद्धा मी ज्याप्रमाणे सांगितलेले, मला भेटायला यायचं आहे बुधवार ते शुक्रवार, मी 10 ते 5 इथंच असणार आहे. त्याच्यामुळं कामाला लागायचं आहे प्रत्येकाने. थँक्यू.